हरि ओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण या कथामालेतली 20वी कथा पाहणार आहोत. कथा अतिशय छोटी आहे, परंतु या कथेतून शरणागत भावाने जेव्हा भक्त भक्ती करतो परमेश्वराची आणि त्याच्यासोबत जेव्हा तो नियमांचं पालन करतो, त्यावेळेला त्याचं आयुष्य कशाप्रकारे जातं आणि असतं ह्याचं उदाहरण म्हणून ही गोष्ट आपण पाहू शकतो. श्री सीतानाथ बाबाजी गोवर्धन येथील यांची ही गोष्ट आहे. श्री सीतानाथ बाबाजी हे अनपढ होते. अजिबात शिकलेले नव्हते. परंतु त्यांचं हृदय अत्यंत सरळ होतं आणि ते अतिशय उदार होते. या गोवर्धन येथे येऊन साधनेला लागण्यापूर्वी ते उत्कल येथे राहत होते आणि जातीने ते गवळ्यांचेच होते. त्यामुळं एक श्रीकृष्ण भक्ती ही त्यांच्या हाडीमासी पहिल्यापासूनच होती. गोविंद कुंड इथं गोवर्धनमध्ये श्रीनाथजी या मंदिराच्या उत्तर भागामध्ये एक सर्वसाधारण छोटीशी झोपडी बांधून ते राहत असत. पहाटे लवकर खूप उठत असत आणि आपल्या गिरीधारीची सेवा पूजा झाल्यानंतर त्याच्यासमोर उभं राहून पूर्ण 5 तास डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतायत अशा पद्धतीत नृत्य करत ते अत्यंत करुण भावानं कीर्तन करत असत. त्याच्यानंतर तुळशीची सेवा करत, तुळशीवरती त्यांची अतिशय भक्ती होती आणि तुळशीला जल वाहून त्यातलं जल आपण तीर्थ म्हणून घ्यायचं हा त्यांचा एक नियम होता. त्याच्यानंतर श्रीनाथजींच्या मूर्तीच्या समोर येऊन बसत आणि उत्कल भाषेमध्ये रडून प्रार्थना करत आणि आपल्या उद्धाराची देवाला गळ घालत असत. दुपारी 2 वाजता मधुकरीला जात. त्या काळामध्ये गोवर्धनच्या बाजूच्या परिसरामध्ये वाळू या ग्रीष्माच्या तडाख्याने अतिशय तापत असे. परंतु त्या वाळूचं आणि वरून असणाऱ्या प्रखर उन्हाचं या बाबाजींना कधीही भान नसे. पायामध्ये काहीही न घालता आणि डोक्यावरती छत्री वगैरे काहीही न घेता अत्यंत नियमाने बरोबर त्याच वेळेला ते मधुकरीला जात. घरोघरी भरपूर भिक्षा मागत, मधुकरी मागत आणि परत येताना प्रत्येक वैष्णवाच्या तिथं आसपास जे वैष्णव होते, त्या प्रत्येक वैष्णवाच्या झोपडीमध्ये आपण जी काही मधुकरी आणलेली आहे, त्यातला थोडा-थोडा तरी भाग दिल्याशिवाय ते आपल्या कुटीवर परत येत नसत. ते गोप असल्यामुळं म्हणजे गवळी असल्यामुळं तिथल्या व्रजभूमीत जी काही गोपगीतं म्हटली जातात, तिथली गोपगीतं खूप प्रसिद्ध आहेत. त्यातील काही गोपगीतं ह्यांना तोंडपाठ होती आणि त्या गोपगीतांचाच ते बऱ्याच वेळेला भजन करत असत. अत्यंत नियमाने गोविंद कुंडामध्ये 2 वेळेला त्यांचं स्नान होई. रात्री 2 वाजता ते उठत आणि 3 वाजता कुंडावरती जाऊन स्नान करत. मग कितीही गारठा असला तरी हा नियम चुकत नसे. त्यांच्या शेजारीच श्री अद्वैतदास बाबाजी राहत असत. ते अद्वैतदास बाबाजी अर्थातच ह्या श्री सीतानाथ दास बाबाजींच्या पेक्षा बरेच लहान होते. ते एकदा म्हणाले, की "खरं तर बाबाजी, यावेळेला स्नान करणं योग्य नाही, कारण हा असुर काल आहे," असं म्हणतात. त्यावर आपल्या सरळ स्वभावाप्रमाणे अत्यंत सरळपणाने सीतानाथ बाबाजी म्हणाले, "मी काय करू?
माझं काहीच चालत नाही. मी तर ह्या श्रीनाथजींचा गुलाम आहे. ते ज्यावेळेला उठवतात, त्यावेळेला उठून बसतो आणि पुढे स्नान वगैरे करतो आणि मग त्यांची सेवा करतो. त्यांच्या हातामध्ये अशी काही जादू होती, की त्यांनी अगदी मरायला टेकलेला आणि आता बहुतेक हे काही झाड जगत नाही, असं तुळशीचं एखादं जर झाड असेल, त्याला जर ह्या बाबाजींनी पाणी घातलं, तर ते पुन्हा पूर्वीसारखं टवटवीत होत असे. आणि ह्या त्यांच्या हातगुणाचा तिथे सगळ्यांनाच परिचय होता. वृंदावन देवीची त्यांच्यावर अपार कृपा होती आणि तिचा साक्षात्कार त्यांना झालेला होता. एकदा ह्या श्री अद्वैतदास बाबाजींना हे ते म्हणाले, की "वृंदावन देवीच्या माधुरीचं तू वर्णन कर." त्यावर श्री अद्वैतदास बाबाजी म्हणाले, की "मला कशी काय बरं वृंदावन देवीची माधुरी कळणार? मला कसं तिचं रूप कळणार? मला काही त्यांनी साक्षात्कार दिलेला नाही. मी काही त्यांना पाहिलेलं नाही." यावरती हसून श्री सीतानाथ बाबा म्हणाले, "हो का? मग आता ऐक." आणि असं म्हणून अत्यंत भावाविष्ट होऊन त्यांनी वृंदावन देवीच्या रूपमाधुर्याचं आणि तिच्या कोमल स्वभावाचं, तसंच तिची जी एक भक्तांवर कृपा करण्याची अलौकिक अशी असं गुण आहे, त्याचं इतकं सुंदर वर्णन केलं, की ते ऐकता-ऐकता श्री अद्वैतदास बाबाजींची समाधी लागली आणि त्यांच्याही मनःचक्षुसमोर या श्री वृंदादेवीचं रूप त्यांना दिसू लागलं. अशा प्रकारे खूप दिवस त्यांचा नेम चालू होता. त्याच्यामध्ये कधीही खंड पडला नाही. मग वातावरण कसंही असो आणि आपली प्रकृती किंवा आपलं शरीर त्याची अवस्था कशीही असो. असं होता बाबाजी वृद्ध झाले. एक दिवस त्यांना खूप ताप आला. परंतु तरीही त्यांनी कुंडावरती जाऊन अंघोळ करण्याचं काही सोडलं नाही. त्यात आणि ती माघ महिन्यातली भयंकर थंडी होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री ज्या दिवशी त्यांना ताप आला आणि त्यांनी अंघोळ केली, तरीसुद्धा त्या दिवशी रात्री श्री अद्वैतदास बाबाजी हे साधारण जागेच होते आणि बरोबर पहाटे 3 वाजता नेहमीप्रमाणे त्यांना कुंडामध्ये कुणीतरी अंघोळ करतंय असा आवाज आला. म्हणून त्यांनी आपल्या कुटीच्या बाहेर येऊन पाहिलं, तर त्यांच्या अंदाजाप्रमाणे ते श्रीनाथ बाबाच होते, जे स्नान करत होते. दुपारी 12 वाजता सगळं झाल्यानंतर पण ते स्नान करत असत. अद्वैतदास बाबाजी त्यांना 12 वाजता बघायला गेले. तेव्हा ते अंथरुणावरून उठू सुद्धा शकणार नाहीत, इतका अशक्तपणा त्यांना आला होता. तरीही त्यांना स्नान करण्याची इच्छा होती आणि त्याच्यानंतर आपल्या श्रीनाथजींचं दर्शन घेण्याची इच्छा होती. ते अद्वैतदास बाबाजींना म्हणाले, की "मला श्रीनाथजींच्या समोर घेऊन चल." अद्वैतदास बाबाजी म्हणाले, "मी एकटा तुम्हाला उचलू शकणार नाही." त्यांना असं वाटत होतं, की आपण आणि कुणाला तरी बोलवून आणावं. परंतु त्याला विरोध करत श्रीनाथजी म्हणाले सीतानाथजी म्हणाले, "मला सहारा तर देऊ शकशील ना? मी उभा राहतो आणि येतो कसा तरी." श्री अद्वैतदास बाबाजींनी सीतानाथजींचा हात पकडला आणि त्यांचा असा हात खांद्यावर घेऊन कमरेतून त्यांना उचलल्यासारखं करून, ते त्यांना श्रीनाथजींच्या समोर घेऊन आले. तिथे एका वृक्षाच्या समोरच्या वृक्षाच्या कट्ट्यावर त्यांना बसवलं. तिथे बसवल्यावरती ते म्हणाले, की "आता कुंडातलं पाणी आण आणि मला स्नान घाल." अद्वैतदास बाबाजींनी कुंडातलं पाणी आणलं आणि त्या ठिकाणीच त्यांना स्नान घालून त्यांचे कपडे बदलवून दिले. मग ते म्हणाले, "आता मला तिलक लाव." अद्वैतदास अद्वैतदास बाबाजींनी त्यांना तिलक लावला. मग मांडी घालून बसले आणि त्यांनी विचारलं, की "सगळ्या लोकांची जेवणं झाली का?" अद्वैतदास बाबाजी म्हणाले, "हो, झाली." मग आता
तुळशीला जाऊन पाणी घाल आणि ते पाणी असं वरनं पाणी घालायचं आणि ते खाली असं ओंजळ धरून किंवा वाटी धरून पाणी धरतात आणि ते तीर्थ म्हणून घेतात, अशी पद्धत आहे. तर तसं तू त्या तुलसीला स्नान घाल आणि ते स्नानाचं जे जल आहे, ते मला तीर्थ म्हणून आणून दे. अद्वैतदास बाबाजींनी तुळशीला स्नान घातलं आणि ते हातामध्ये ते तीर्थ घेऊन आले. ते तीर्थ त्यांनी सीतानाथ बाबाजींना पाजलं आणि त्याबरोबर त्या क्षणी आ सीतानाथ बाबाजींनी आपला देह सोडला आणि त्यांचे प्राण बाहेर निघाले. अर्थातच यात काहीच शंका नाही, की वृंदादेवीनी त्यांना बरोबर घेतलं आणि राधाराणीच्या चरणांमध्ये त्यांना जाऊन समर्पित करून दिलं. याची तिथल्या सगळ्यांनाच खात्री होती, कारण वृंदादेवींचा त्यांच्यावरती विशेष लोभ आणि विशेष कृपा होती. अशा प्रकारे अत्यंत सरल जीवन आणि अत्यंत नियमितपणा आणि समर्पित भाव, खूप श्रद्धा अशा गुणांमुळे यांना सद्गती मिळाली. हरिओम.